संजय राऊत यांनी आम्हाला शिकवायची गरज नाही। आमचा राजकीय पक्ष आहे मराठी अमराठी वाद यांच्यामुळेच वाढलाय। उद्धव ठाकरे अंबानींच्या लग्नात जातात ते चालतं का असा पलटवार संदीप देशपांडे यांनी केलाय। संदीप देशपांडेंशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी स्वप्नील जाधव यांनी। शिवसेना ठाकरे गटाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी असं म्हटलं की राज ठाकरे हे परदेशात होते, त्यामुळे त्यांना इथे नक्की काय चाललंय याबद्दल जरा माहिती घेण्यास उशीर लागेल, अशा प्रकारचं एक वक्तव्य केलं। आणि यावरतीच आता आपण मनसे नेते संदीप देशपांडे यांचं नक्की काय मत आहे हे जाणून घेऊ। मुळात विषय असा आहे की कोण परदेशात गेलं तर त्याला काही महाराष्ट्रातला कळत नाही, देशातला कळत नाही। मला वाटतं ही मूर्खारकी बडबड जी आहे ही संजय राऊतांनी बंद करावी। 4 कॅमेरे आपल्या घरासमोर येतात, त्यामुळे आपण थोबाड उघडलंच पाहिजे आणि काहीतरी बोललंच पाहिजे, अशी जी भूमिका आहे मला वाटतं ही स्थायी भाव त्यांनी बदलला पाहिजे त्यांचा। दुसरी गोष्ट, मराठी माणूस, महाराष्ट्रावरचं प्रेम याचं सर्टिफिकेट देणारे संजय राऊत कोण? कोण संजय राऊत? त्यांना कोणी अधिकार दिला लोकांना सर्टिफिकेट वाटत फिरायचा? आणि केम छो वरळीचे बोर्ड लावणारे आम्हाला महाराष्ट्र प्रेम शिकवणार, जिलेबीनी फाफडा आणि उद्धव ठाकरे आपडा म्हणणारे आम्हाला महाराष्ट्र प्रेम शिकवणार। ज्या वेळेला स्थानिक भूमिपुत्रांना नोकऱ्या मिळाव्यात म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेना आंदोलन करत होती, तेवढं संजय राऊत आणि उद्धव ठाकरे घरात शेपूट घालून बसले होते ना। तुम्ही आम्हाला महाराष्ट्र प्रेम शिकवणार? आणि एवढं महाराष्ट्र प्रेम तुमचं आहे, मराठी माणसावर प्रेम आहे। 25 वर्ष सत्तेत होतात, किती मराठी कॉन्ट्रॅक्टर उभे केले महानगरपालिकेत? सगळे तुमचे बिल्डर मित्र गुजराती, तुमचे मित्र मुकेश अंबानी, त्यांच्या लग्नात तुम्ही नाचणार। किती मराठी लोकांच्या लग्नात नाचलात तुम्ही? तुम्ही आम्हाला मराठी प्रेम शिकवणार आणि महाराष्ट्र प्रेम शिकवणार? आधी स्वतःच्या कडे बघा आणि मग दुसऱ्यांना सर्टिफिकेट वाटायला फिरवा। संजय राऊत यांनी मराठी अमराठी शिकवण्याची गरज नाही अशा प्रकारचं प्रत्युत्तर आहे ते संदीप देशपांडे मनसे नेते यांनी या ठिकाणी दिलेलं आहे। कॅमेरा पर्सन रोहित कांबळेसह स्वप्नील जाधव, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।